हॅलो मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत इयत्ता 12वी इंग्लिश यातील सेक्शन 4 त्यामधील दुसरा चॅप्टर 4.2 टू सर्व विथ लव या चॅप्टरचा हा तिसरा पार्ट आहे. यामध्ये आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 17. ओके, या अगोदरचे जे दोन पार्ट आहेत ते अवश्य बघा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, चला तर आता वेळ न घालवता सुरुवात करूया मग आजचा थर्ड पार्ट टू सर्व विथ लव या चॅप्टरचा समजून घ्यायला. टू सर विथ लव या कादंबरीचा चॅप्टर नंबर 17 आपण बघतो आहोत. काय दिलं बघा सर्वप्रथम, द हाफ इयरली रिपोर्ट म्हणजेच 6 अहवाल ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल विद्यार्थी परिषदेचा वॉज ऑन 15 नोव्हेंबर. तो कधी होता तर 15 नोव्हेंबरला होता. ठीक आहे. अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीन स्लेट स्कूल. आणि तो जो आहे तो ग्रीन स्लेट शाळेचा स्कूलची जे कॅलेंडर आहे अकॅडमिक कॅलेंडर त्यातील तो एक महत्त्वाचा दिवस होता. I had heard quite a deal about these occasions and became as excited as the children as the day approached. आता या कार्यक्रमाबद्दल मी बरंच ऐकलं होतं आणि दिवस जसा जसा जवळ येत असताना मीही मुलांइतकाच काय होतो तर उत्साहित झालो होतो, असं इथे लेखक म्हणतोय. कोण? E.R. ब्रेथवेट. आय म्हणजे कोण तर E.R. ब्रेथवेट. लेखकाची ही भाषा आहे आणि तो लेखक त्याबद्दल सांगत आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की लेखकाने याबद्दल ऐकलं होतं या कार्यक्रमाबद्दल आणि तो देखील मुलांइतकाच काय होता तर एक्साइट म्हणजे उत्साही झाला होता. ठीक आहे. इट वॉज एंटायरली देअर डे अरेंज प्रेझेंटेड अँड कंट्रोल बाय देम. आता हा जो दिवस होता तो पूर्णपणे त्यांचाच होता, त्यांनीच त्याचं आयोजन केलं होतं. प्रेझेंट म्हणजे सादर केला होता आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रित केला होता तो दिवस पूर्णपणे कोणी? विद्यार्थ्यांनीच. ठीक आहे. आय ऑब्झर्व द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट, नोटिंग विथ प्राईड द बिझनेस लाईक वे इन विच टास्क वर अलॉकेटेड अँड फिटेड इन टू अ नीट प्रोग्रॅम. आता लेखक काय म्हणतो येतं की जी मुलं तयारी करत असताना तो काय म्हणतो की माझ्या वर्गातील मुलांच्या हालचाली मी पाहत होतो आणि कामं जी आहे ती व्यवस्थित आणि व्यावसायिक पद्धतीने वाटून दिल्या जात होती आणि हे बघून त्याला काय वाटत होतं तर मुलांचा अभिमान वाटत होता, असं लेखक इथे म्हणत आहे. ठीक आहे. देअर वर विस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ अदर क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. आता ही जी कार्यक्रमाची मांडणी आहे अरेंजमेंट आहे यासाठी इतर वर्गातील जे विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत कुजबूज चर्चा होत होत्या, डिस्कशन होत होतं. विस्पर म्हणजे काय तर कुजबूज नाही, बारीक आवाजात चर्चा होत होत्या मुलांमध्ये. ठीक आहे. त्याच्या इतर क्लासच्या मुलांसोबत. ऑन दॅट डे देअर वॉज नो असेंब्ली. आणि ज्या दिवशी हा कार्यक्रम होता त्या दिवशी कुठल्या प्रकारची असेंब्ली नव्हती. असेंब्ली म्हणजे सगळे मुलं एका ठिकाणी जमा होतात, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड and Miss Joseph and Denham, who seemed to be important official for the occasion, moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. आता त्या दिवशी मुलं जी आहे ती काय दिली तर स्मार्टली ड्रेस्ड म्हणजे नीट असे कपडे घालून, पॉलिश्ड म्हणजे पॉलिश केलेले टापटीप स्वच्छ असे कपडे घालून मुलं आली होती. ठीक, येत होती. त्यामध्ये त्यानंतर मिस जोसेफ आणि डेनहॅम हू सीम टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल फॉर द ओकेजन. आता मिस जोसेफ आणि डेनहॅम त्या प्रसंगासाठी महत्त्वाची अधिकारी वाटत होते. मूव्ड अबाउट अमंग देअर कलिग्स. ओके. आणि आपल्या सहकाऱ्यांमध्ये ते फिरत होते. अंडरस्टँड. इन्शुरिंग दॅट इच वन वॉज रेडी टू प्ले हिज ऑर हर पार्ट. आणि प्रत्येकजण आपली काय तर भूमिका बजावण्यासाठी तयार आहे की नाही याची खात्री करून घेत होते. ठीक आहे. प्रत्येक जणाचं काम चालू होतं की तो त्याला जे काम दिले त्यासाठी तो काम प्रॉपरली करणार आहे की याची खात्री करून घेत होते. कोण? हे दोघं जण, मिस जोसेफ आणि डेनहॅम. ठीक आहे. अ बेल वॉज रंग ॲट 10 AM. सकाळी 10 वाजता ठीक 10 वाजता काय झालं घंटा वाजली. अँड एव्हरीवन ट्रुप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन द क्लासेस. आणि प्रत्येक जण जो आहे वर्गानुसार एकत्र बसण्यासाठी सभागृहात गेले. ऑडिटोरियम में सभागृहामध्ये ते बसण्यासाठी गेले. ट्रूप म्हणजे ग्रुप करून, क्लास वाईज. मिस जोसेफ अँड डेनहॅम द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स सॅट ऑन द स्टेज. आता मिस जोसेफ आणि डेनहॅम हे जे दोन सर्वात ज्येष्ठ विद्यार्थी आहेत ते कशावर बसले तर व्यासपीठावर बसले होते, स्टेजवर बसले होते. ठीक आहे. वन ऑन इच साईड ऑफ मिस्टर फ्लोरियन यांच्या दोन्ही बाजूंना एक असे ते बसले होते. ठीक आहे. हू ॲज सून ॲज एव्हरीवन वॉज सीटेड अँड सायलेंट. सर्वजण बसल्यानंतर
आणि शांत झाल्यानंतर मिस्टर फ्लोरियन स्टूड अँड ॲड्रेस द स्कूल. मिस्टर फ्लोरियन जे काय झाले तर सर्वजण बसल्यानंतर शांत झाल्यानंतर ते उभे राहिले आणि शाळेला त्यांनी काय केलं तर स्पीच देण्याचं काम केलं, ॲड्रेस करण्याचं काम केलं, संबोधित करण्याचं काम केलं होतं. कोणी? मिस्टर फ्लोरियन, जे की मुख्याध्यापक होते त्या शाळेचे. ही स्पोक ॲट लेंथ reiterating the aim and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aim. त्यांनी काय केलं तर सविस्तरपणे असं भाषण केलं मिस्टर फ्लोरिन यांनी. त्यांनी शाळेची उद्दिष्ट सांगितली, एम, त्यानंतर पॉलिसी म्हणजे धोरणं त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. रिएट्रेट मीन्स पुन्हा सांगणे, पुन्हा एकदा सांगितलं त्यांनी शाळेची धोरणं आणि उद्दिष्ट काय आहेत आणि हे जे उद्दिष्ट आहे ते त्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी किती महत्त्वाचं योगदान देऊ शकतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं. ठीक आहे. ही गेव प्रेज वेअर इट वॉज इंडिकेटेड. ओके, आता तिथे पुढे काय दिलं त्यांनी की जिथं जिथं कौतुक करण्यासारखं आहे तिथे त्यांनी मुक्त अशी प्रशंसा केली. कोणी? मिस्टर फ्लोरियन यांनी. बट इन्सिस्टेड दॅट देअर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन बाय देमसेल्व्स टुवर्ड अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट, क्लिनलीनेस अँड द पर्स्यूट ऑफ नॉलेज. परंतु कंडक्ट म्हणजे वर्तन, क्लिनलीनेस म्हणजे स्वच्छता आणि द पर्स्यूट ऑफ नॉलेज आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी एकूणच सुधारणा घडून आणण्यासाठी अजूनही त्यांना स्वतःकडून खूप काही करणं बाकी आहे यावर सुद्धा त्यांनी भर दिला. म्हणजे कौतुकही केलं आणि या 3 ज्या गोष्टी आहेत त्यासाठी पण मुलांनी काय केलं पाहिजे तर खूप काही बदल केले पाहिजे. यावर त्यांनी काय केलं तर विशेष असा भर दिलेला आपल्याला दिसून येतो त्यांच्या भाषणामध्ये. ॲज आय लिसन आय रिअलाइज दॅट दिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल. आता हे मी ऐकत असताना मला असं जाणवलं की हा माणूस आपल्या शाळेपासून मुळीच दूर नाही असं E.R. ब्रेथवेट म्हणतायत. ठीक आहे. ही पूर्ण स्पीच ऐकल्यानंतर हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरीवन इन इट. त्याच्या प्रत्येक वक्तव्यातून तो स्वतःला शाळेशी आणि तिथल्या प्रत्येक व्यक्तीशी एकरूप मानतो हे स्पष्ट होत होतं. ही देन विश्ड देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रिमेंडस ॲप्लॉज. त्यानंतर त्यांनी परिषद जे आहे बैठकीत शुभेच्छा दिल्या आणि प्रचंड टाळ्यांच्या गजरात व्यासपीठावरून ते खाली उतरले. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे की फ्लोरेन्स यांचं भाषण संपलं आहे. थिंग्स नाव मूव्ड क्विकली इन टू गिअर. आता काय झालं होतं तर जे काही सर्व गोष्टी आहेत त्या झपाट्याने पुढे जाऊ लागल्या होत्या. फर्स्ट, सर्वप्रथम मिस जोसेफ स्टूड अप. सर्वप्रथम मिस जोसेफ उभ्या राहिल्या अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ काउन्सिल पर्पज अँड इट्स ॲक्टिव्हिटीज. आणि त्यांनी काय केलं तर ही जी काही काउन्सिल आहे, परिषद आहे, त्यामागील उद्देश आणि तिच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. ठीक आहे. की कोणी? मिस जोसेफ यांनी. Each class would report through its representatives on the studies pursuing during the half year which began after Easter. आता आफ्टर ईस्टर म्हणजेच ईस्टरनंतर सुरू झालेल्या जे काही पहिले 6 महिने हाफ इयर, या पहिल्या 6 महिन्यात प्रत्येक वर्गाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल त्यांच्या प्रतिनिध्यामार्फत दिला जाणार होता. ठीक आहे. आता ईस्टरवरचा अर्थ काय होतो बघा. ईस्टर एक सण आहे ख्रिश्चन धर्मातील. असं म्हणतात की त्या दिवशी येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाले होते आणि त्या निमित्ताने तो दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. तर याच्या नंतर सुरू झालेलं जे काही हाफ इयर आहे त्या हाफ इयरमध्ये मुलांनी किती प्रगती केली अभ्यासाच्या बाबतीत ते काय केलं जाणार होतं तर प्रतिनिधीमार्फत त्याचा रिपोर्ट अहवाल दिला जाणार होता. ठीक आहे. वेन रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर इच क्लासेस. प्रत्येक विषयासाठी एक प्रतिनिधी काय केला गेला होता तर निवडण्यात आलेला होता. एक विषयासाठी एक प्रतिनिधी अशा प्रकारे. वेन ऑल द क्लासेस हॅड कम्प्लिटेड देअर रिपोर्ट्स अ पॅनल ऑफ टीचर. जेव्हा काय होईल सर्व क्लासेसचा सर्व वर्गाचा अहवाल पूर्ण झाल्यानंतर, ठीक आहे, अ पॅनल ऑफ टीचर्स वूड बी इन्व्हायटेड टू ऑक्युपाय द स्टेज. त्यानंतर काय तर शिक्षकांचा एक पॅनल मंचावर येण्यासाठी आमंत्रित केला जाणार होता. ठीक आहे. मंच म्हणजे स्टेजवर आमंत्रित केला जाणार होतं. ठीक आहे. अँड आन्सर क्वेश्चन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल ऑन मॅटर्स अरायझिंग आउट ऑफ द व्हेरियस रिपोर्ट्स. आणि त्यांना काय केलं जाणार होतं तर जे काही सभागृहात उपस्थित असलेले आहेत त्यांच्याकडून प्रश्न विचारले जाणार होते. त्या पॅनलला जो काही अहवाल आहे त्याच्यावरून निर्माण झालेले जे मुद्दे आहेत त्याचं उत्तर देण्यासाठी ह्या पॅनलला प्रश्न विचारले जाणार होते. ठीक आहे.
द सिलेक्शन ऑफ द पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स. आता जे की पॅनलची निवड आहे इतर सर्व गोष्टींप्रमाणेच काय होती तर वॉज इंटायरली ॲट द डिस्क्रिएशन ऑफ द चिल्ड्रन. ती पूर्णतः मुलांच्या निर्णयावर अवलंबून होती. डिस्क्रिएशन मीन्स स्वइच्छा, स्वमर्जी, म्हणजे पूर्णतः ही मुलांच्या मर्जीने काय होणार होतं, हे पॅनल डिसाईड होणार होतं. अँड नो मेंबर्स ऑफ द स्टाफ न्यू आयदर हाऊ मेनी ऑर विच टीचर्स वुड बी इन्व्हायटेड टू सिट. आणि कुठल्याही शिक्षकाला किती ते असतील आणि कोणते शिक्षक हे स्टेजवर बसवण्यासाठी बोलवले जाणार आहेत याची माहिती कुठल्याही कर्मचारी किंवा सदस्याला नव्हती. ठीक आहे. द रिपोर्ट्स बिगन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. अहवालाची सुरुवात सर्वात खालच्या म्हणजेच लहान वर्गापासून करण्यात आली. ठीक आहे, रिपोर्ट सांगण्याची सुरुवात झाली. These were mainly 12-year-olds who had joined the school the previous summer. आता या वर्गात प्रामुख्याने 12 वर्षाचे विद्यार्थी होते जे मागील उन्हाळ्यात शाळेत दाखल झाले होते. ठीक आहे. मोस्ट ऑफ देम वर शाय अँड रादर फ्रायटन ॲट स्टँडिंग अप बिफोर द एंटायर स्कूल. त्यापैकी बहुतेक जण संपूर्ण शाळेसमोर उभे राहायला लाजरे आणि थोडे घाबरलेले होते. ठीक आहे. बट नेव्हरलेस दे मॅनेज इट क्रेडिबल. ओके, तरीसुद्धा त्यांनी त्यांचं जे काम आहे चांगल्या प्रकारे केलं. क्रेडिटेबली. ओके, क्रेडिटेबली म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं काम केलं. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्यूस टू द डिफिकल्टी ऑफ सिकिंग इन्फॉर्मेशन. आता नुकतीच त्यांची ओळख झाली होती कशासाठी तर स्वतः माहिती शोधण्याचा जो कठीण असा जी काम आहे त्याची त्यांना ओळख झाली होती. ठीक आहे. सो द रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रादर शॉर्ट. त्यामुळे त्यांचा जो अहवाल रिपोर्ट होता तो समजण्यासारखा थोडकाच होता, म्हणजे थोडाच त्यांचा अहवाल रिपोर्ट हा समजण्यासारखा होता. ठीक आहे. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेटेड. एका मागोमाग एक सर्व वर्गाचे प्रतिनिधित्व झालं, म्हणजे त्यांचं रिप्रेझेंटेशन करून झालं होतं. अँड इट वॉज ऑब्वियस, आणि हे स्पष्ट होतं की विथ इच सक्सिडिंग टर्म देअर वॉज अ मार्क डेव्हलपमेंट इन देअर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ. ओके, म्हणजे हे स्पष्ट होतं की त्यांच्या क्षमतेत काय झालं होतं तर स्वतःला व्यक्त करण्याच्या त्यांच्या क्षमतेत स्पष्ट प्रगती दिसत होती. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी. बहुतेक काम अगदी एलिमेंटरी मीन्स प्राथमिक पातळीचं होतं. ठीक आहे. बट टू देम इट लूम लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट. परंतु काय सांगतील तर त्यांना ते मोठं आणि महत्त्वाचं वाटत होतं. ठीक आहे. अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्फ. कारण ते त्यांना समजत होतं, त्यांचा स्वतःशी काही संबंध आहे का हे त्यांना उमजत होतं. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट, सर्व अहवालांमध्ये द एम्पसाइज वॉज ऑन वॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन वॉट दे वर एक्सपेक्टेड टू लर्न. सर्व अहवालांमध्ये त्यांनी काय समजलं, त्यांना काय समजलं यावर भर होता. त्यांना काय शिकायला हवं होतं यापेक्षा, म्हणजे काय शिकायला पाहिजे यापेक्षा त्यांना काय समजलं याच्यावर त्यांचा भर होता. ठीक आहे. वेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप एन्झायसली. माझ्या वर्गाची पाळी आली तेव्हा मी काळजीने कसं बसलो तर ताट बसलो. फ्रॉम द लिस्ट ही हेड इन हिज हँड. ओके. डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्स. ओके, त्याच्या हातात तील यादीतून डेनहॅमने काय केलं तर प्रतिनिधींची नावे सांगितली, ॲज वेल ॲज टुगेदर विथ सब्जेक्ट्स ऑन विच दे वूड रिपोर्ट. आणि त्याचबरोबर त्या प्रतिनिधींच्या नावांबरोबर काय तर कोणत्या विषयावर रिपोर्ट ते देणार आहेत हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं. त्यांनी सांगितलं की पॉटर काय करणार तर अंकगणित जे आहे अर्थमॅटिक्स त्याबद्दल माहिती त्याचा रिपोर्ट देणार आहे. सॅपियानो मीन्स नेचर स्टडी, निसर्गाभ्यास. मिस पेग अँड जॅक्सन, भूगोल जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो. मिस डेअर अँड फर्नमन, फिजिओलॉजी शरीरशास्त्र. मिस डॉट इतिहास हिस्ट्री. डेनहॅम PT अँड गेम्स शारीरिक शिक्षण व खेळ. मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स गृहविज्ञान. तर या विषयांवर काय करणार तर हे सर्व रिपोर्ट देणार आहे अशा प्रकारे डेनहॅम यांनी सांगितलं. ठीक आहे. आता सुरुवात काय होती बघा. I felt terribly pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term Miss in addressing each of the senior girls. आता डेनहॅम ज्याप्रमाणे प्रत्येक ज्येष्ठ मुलीला मीन्स सिनियर गर्लला मुलीला संबोधताना तो काय करायचा तर आत्मविश्वासाने आणि आदराने मिस हा शब्द वापरत होता. हे पाहून लेखक म्हणतो की मला फार आनंद आणि अभिमान वाटला होता. ठीक आहे.
I felt sure that this would in itself be something for the younger one to aim at. आणि मला खात्री होती की हेच लहान मुलांसाठी स्वतःला गाठायचं एक ध्येय ठरेल. ठीक आहे. अ सॉर्ट ऑफ बॅच ऑफ यंग अडल्टहुड, जणू तरुणपणाकडे जाण्याचं एक चिन्ह. बॅच म्हणजे काहीतरी एक प्रकारचं चिन्ह हे असणार आहे. ठीक आहे. हे ध्येय लहान मुलांनी गाठायचं आहे हे त्याला इथे दिसत होतं डेनहॅमच्या वागण्यावरून. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. ओके, त्यांची नावे पुकारली जाताच ते काय करायचे तर स्टेजवर गेले. ठीक आहे. दे वॉक्ड अप टू द स्टेज, आणि त्यांच्या जागेवर त्यांनी काय केलं तर त्यांनी त्या जागा घेतल्या जिथे त्यांना बसायचं सांगितलं होतं. ठीक आहे. आता कमेंडेबल मीन्स प्रशंसनीय, प्रेज म्हणजे एक तारीफने त्यांनी काय केलं त्यांच्या जागेवरती जाऊन बसले. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. यानंतर मिस जोसेफ यांनी काय केलं तर एक छोटेखानी भाषण केलं. ठीक आहे. आता ती भाषणात काय म्हणते बघा. शी सेड दॅट देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड. ती म्हणाली की त्यांच्या धड्यांमध्ये, त्यांच्या लेसनमध्ये काय शिकले ते तर मानव बंधुत्वावर विशेष भर दिला जात होता. ठीक आहे. ब्रदरहूड जे आहे त्याच्यावर विशेष भर दिला जात होता. अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू ईच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट इन स्पाईट ऑफ जिओग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्स इन कलर्स, रेसेस अँड क्रीड. आणि प्रत्येक अशा विषयातून ते शिकत होते की कुठल्या प्रकारचं भौगोलिक अंतर नाही, तसंच रंग असेल, वंश असेल किंवा मग धर्म असेल, यात फरक असूनही संपूर्ण मानवजात काय तर एकमेकांवर इंटरडिपेंड आहे म्हणजे अवलंबून आहे हे ते शिकत होते. ठीक आहे. त्यांनी हे शिकत होते असं ती सांगते त्याच्या भाषणामध्ये. दे शी कॉल्ड ऑन पॉटर. यानंतर तिने पॉटरला वर बोलवलं बोलण्यासाठी. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट अँड मेजर्स. पॉटरने काय केलं तर वजन व जे काही मेजर आहे, मोजमाप आहे, त्यावर केलेल्या कामाबद्दल सांगितलं. ठीक आहे. ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड्स. त्यांनी सांगितलं किलोग्रॅम आणि पाऊंड यांचा त्यांनी संबंध सांगितला. द मीटर अँड फूट, त्याचबरोबर मीटर आणि फूट यांचं नातं स्पष्ट केलं कोणी, पॉटरने. ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड one or other of those two methods was either in use or understood, and that it was a symbol of the greater understanding which was being accomplished between people. आता तो पुढे काय म्हणतो की जगभरात या दोनपैकी एक किंवा मग दुसरी पद्धत वापरात आहे आणि किंवा मग लोकांना ती समजली जाते, आणि हे जे आहे लोकांमधील वाढत चाललेल्या परस्पर समजुतीचं एक प्रतीक आहे, सिम्बॉल तो आहे की लोक एकमेकांना काय करतात तर समजून घेत आहेत. त्यानंतर पुढे बघा. सेफियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट. आता सेफियानोने काय केलं तर वर्गानं कीटकांवर केलेल्या अभ्यासाबद्दल सांगितलं. ठीक आहे. स्पेशली विशेषतः कशाबद्दल तर ब्लॅक रॉट ऑन वेट. आता ब्लॅक रॉट एक प्रकारचा रोग जो गव्हावर येतो त्याबद्दल त्यांनी सांगितलं. बॉल विविल ऑन कॉटन. बॉल विविल नावाचा एक रोग जो कशावर येतो तर कॉटन म्हणजे कापसावर येतो त्याबद्दल सांगितलं. त्याचबरोबर द कोलोरॅडो बीटल ऑन पोटॅटोज, आणि बटाट्यावर येणारं कोलोरॅडो बीटल याविषयी माहिती त्यांनी सांगितली कोणी, सेफियानोने. पुढे काय दिलं बघा. त्यानंतर ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट्स ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट अँड वर ग्रॅज्युअली रिड्युसिंग द थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू दीज इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स. आणि त्याने पुढे स्पष्ट केली की अनेक देशांनी काय केले तर या कीटकांच्या वर्तन असेल. ठीक आहे. त्यानंतर ही जी कीटक आहे पेस्ट ज्याला आपण म्हणतो याचं वर्तन काय आहे, त्याचबरोबर प्रजननाच्या सवयी, स्थलांतर याबद्दलचं ज्ञान आणि संशोधनाचे निष्कर्ष एकत्र केले आहेत याबद्दल त्याने स्पष्ट केलं. आणि त्यामुळेच या कीटकांमुळे जे काही महत्त्वाच्या पिकांवर या पिकांसाठी जो निर्माण होणारा धोका आहे तो हळूहळू कमी होत आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर बघा. पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. काय केलं तर मिस पेग आणि जॅक्सन यांनी भूगोलावरील जो अहवाल आहे आपसात विभागून सादर केला. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सर्फेस. आता जॅक्सनने काय केलं, सर्वप्रथम पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही मिनरल्स आहेत, खनिज संपत्ती आहे आणि वनस्पती उत्पादनांचे वितरण कसे आहे याबद्दल सांगितलं. ठीक आहे. व्हेजिटेबल प्रोड्यूस
त्याचं वितरण कसं झालं याबद्दल सांगितलं. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डिफिशियंट इन अदर. ओके, एखादा देश एखाद्या गोष्टी समृद्ध असतो पण दुसऱ्यात अनेकदा कमकुवत असतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं. डिफिशियंट मीन्स कमकुवत, कमी असणे. अँड ऑफ इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनइन्व्हायटेबल फॉलोड. आणि त्यामुळेच परस्पर देवाणघेवाण व परावलंबन काय तर अपरिहार्यपणे निर्माण होतं हे ते सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर मिस पेग डिल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप्स, स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग, क्लोथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन. मिस पेग यांनी काय केलं तर मानवी नातेसंबंधावर भाष्य केलं आणि युद्धानंतरच्या जगासमोर लोकांना अन्न, कपडे आणि निवारा पुरवण्याच्या समस्या देखील त्यांनी अधोरेखित केल्या, त्याबद्दल सुद्धा त्या बोलल्या. ठीक आहे. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड्स ऑफ रेफ्युजीज स्टेटलेस अँड अनवॉन्टेड. त्याचबरोबर तिने हजारोचे निर्वासित, देशहीन आणि नकोसे झालेले लोक यांचा देखील उल्लेख केला. अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ. आणि त्याचबरोबर युनिसेफच्या प्रयत्नांना आणि कार्यक्रमांचाही संदर्भ देण्याचं काम मिस पेग यांनी केलं. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. आता याच्यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे फर्मन आणि पुढच्या राहिलेल्या कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला हा जो थर्ड पार्ट आहे टू सर्व विथ लव याचा चांगल्या प्रकारे समजलेला आहे. काही अडचण असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध फाउंडेशन हे आपलं यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.